मित्रांनो, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची हालचाली सुरू केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा राहणार नाही. शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा हा कोरा करू असे त्यांनी ठरवले होते आणि त्यांनी यासाठी हालचाली देखील सुरू केलेल्या आहेत. यातच मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची किती कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी यापासून अपात्र होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबवर सर्वात अगोदर मिळून जातील. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास महायुती सरकारने आम्हाला सत्तेत येऊ द्या, आम्ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांच्या सातबारावर आता कर्जाचा बोजा ठेवणार नाही असं देखील सांगण्यात येत होतं. त्यातच मित्रांनो, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. त्यातच मित्रांनो, त्यांनी असं देखील सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आता कर्जाचा बोजा राहणार नाही. तर खरं तर मागच्या 2 वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत, हे तर सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारने सुद्धा असं आश्वासन दिलं होतं की आम्ही 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. परंतु मित्रांनो, असं झालं नाही आणि महायुती सरकार हे निवडून आलेलं आहे. शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला पसंती दाखवलेली आहे. शेतमालाचे पडलेले भाव, अतिवृष्टी, त्याचबरोबर दुष्काळ, कधीकधी झालेली नापिकी यामुळे शेतकऱ्यांची जवळपास कर्जमाफी व्हावी असे सर्वच शेतकऱ्यांना वाटत होते. हे तर बरोबर आहे मित्रांनो, नापिकी वाढत होती, नुकसान भरपाई मिळत नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आता 2024च्या ऑगस्ट सप्टेंबरच्या पावसाळ्यामध्ये. त्यानंतर कधीकधी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सर्वात जास्त गरज असते मित्रांनो. त्यानंतर 2018मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते 2018ला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली सुद्धा होती, हे देखील सर्वांना माहिती आहे की 2018ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली होती आणि ती शेतकऱ्यांना मिळाली सुद्धा होती. तर त्यानंतर 2022ला एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने सत्ता स्थापन केली. 2022ला सुद्धा भाजप सरकार आणि शिंदे सरकार यांनी आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर 2018च्या कर्जमाफीमध्ये पात्र असूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकले नव्हते देवेंद्र फडणवीस. म्हणजे 2018ला काय झालं होतं, जे शेतकरी पात्र होते, आता बऱ्याच शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा याचा लाभ मिळाला नव्हता. मग त्यातच काय झालं होतं, त्यानंतर अशा शेतकऱ्यांना असे करत करत 2-3 वर्षे गेली. आता 2018ला जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. असे करत करत 2-3 वर्षे गेले. म्हणजे 2022ला परत एकदा भाजपा सरकार आणि शिंदे सरकार यांनी सत्तेत उतरले होते. त्यानंतर हे सत्तेत उतरल्यानंतर आता 2022च्या नंतर सुद्धा 2-3 वर्षे, आता 2024 देखील संपत आलेलं आहे, त्यामध्ये हे सत्तेत असून सुद्धा असे करत करत 2-3 वर्षे गेलेले होते आणि अजूनपर्यंत सरकारतर्फे कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी मिळाली नव्हती. तर मित्रांनो, यामध्ये पात्र असूनही जवळपास 6 लाख शेतकरी वंचित राहिले होते. 2018ला जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये पात्र असून सुद्धा जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली नव्हती. तर म्हणजे महायुती सरकारकडून याचा डाटा डिलीट झाला आहे असं सांगण्यात येत होतं. म्हणजे 2018ला जी कर्जमाफी झाली होती, काही प्रमाणात 67% काहीतरी % काहीतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती, त्यामध्ये जवळपास बाकी जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांची कर्जमाफी झाली नव्हती, त्या शेतकऱ्यांचा डाटाच आमच्यातर्फे डिलीट झाला, क्लिअर झाला काही कारणास्तव. मग आता हे डाटाच आमच्याकडे नसल्या कारणामुळे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या बेसिसवर करणार असं सरकारतर्फे सांगण्यात येत होतं. त्यामध्ये याचं मेन कारण म्हणजे याचा डाटा डिलीट झाला. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देखील देऊ अशी घोषणा करण्यात आली. आता ही देखील घोषणा करण्यात आली व जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहनपर अनुदान, म्हणजे परत एकदा त्यांनी कर्जमाफी केल्यानंतर 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर परत आम्ही प्रोत्साहनपर अनुदान म्हणून वितरित करू असं देखील सरकारतर्फे सांगण्यात येत होतं. तर यामध्ये पात्र असूनही प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नाही. आता काही शेतकरी पात्र होते, आता काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली आणि जे परतफेड करून सुद्धा काही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळालेलं नाही. याच्यामध्ये काही शेतकरी पात्र असून सुद्धा कर्जमाफी मिळाली नाही. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड करून सुद्धा त्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित झालं नाही. तर कोणत्या बँकांचे कर्ज हे माफ होते,
तर त्यामध्ये आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल किंवा आमच्या तर बँकेचं खातं, आमचं तर HDFC बँकेचं खातं आहे, आमचं तर जवळपास ॲक्सिस बँकेचं खातं आहे, आमचं तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं खातं आहे, स्टेट बँकेचं खातं आहे, मग आमची कर्जमाफी होईल की नाही, किंवा की फक्त मध्यवर्ती बँकेचीच कर्जमाफी होते, असे प्रश्न, असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत आहेत. तर त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे PDC बँक जी म्हणतो आपण, त्या बँकेची सुद्धा कर्जमाफ होत असते, हे सर्वांनाच माहिती आहे. आता हे तर सर्वांना माहिती आहे की बाबा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खातं असलं तर कर्जमाफी होत असते. त्यानंतरची पुढची बँक म्हणजे सहकारी बँक. ज्या सहकारी बँकेचे खाते ज्या शेतकऱ्यांचे असतात, ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेतर्फे पीक कर्ज किंवा शेतीचे कर्ज घेतलेले असते, त्या शेतकऱ्यांची सुद्धा पीक कर्ज, पीक जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असते, त्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा क्लिअर होत असतो. तर त्यानंतर सहकारी पतसंस्था, आता ज्या गावानुसार किंवा तालुकानिहाय ज्या सहकारी पतसंस्था असतात, ज्या बँका असतात, त्यांची सुद्धा कर्जमाफी होत असते. ही सुद्धा म्हणजे काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की बाबा पतसंस्था, आमचं तर पतसंस्थेत खातं आहे, आमचं कर्जमाफ होईल की नाही. तर हो मित्रांनो, त्यांची सुद्धा कर्जमाफ होत असते. त्यानंतर SBI, आता स्टेट बँक ऑफ इंडियाचं सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं असतं, त्यांची सुद्धा कर्जमाफी होते. बँक ऑफ इंडिया या बँकेचं सुद्धा कर्जमाफी होत असते. बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं, आता कसं राहतं मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या जवळपास जी बँक असते त्याच बँकेत ते शेतकरी मोठ्या प्रमाणात अकाउंट खोलतात, खाते खोलतात आणि कर्ज घेतात. तर काही ठिकाणी SBIचीच बँक असते, काही ठिकाणी PDCच बँक अवेलेबल असते, काही ठिकाणी बँक ऑफ इंडियाच अवेलेबल असते, काही ठिकाणी पतसंस्था अवेलेबल असतात, सहकारी बँका अवेलेबल असतात. तर त्यामुळे जी बँक अवेलेबल असते त्याच बँकेचं शेतकरी कर्ज काढतात आणि जी बँक कर्ज देते त्याच बँकेचं शेतकरी कर्ज काढतात आणि त्याच बँकेत शेतकरी खाते उघडतात. त्यानंतर युनियन बँक, आता युनियन बँक सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत असते. युनियन बँक जरी ऑफिशियल लोकांसाठी आहे असं दाखवण्यात येत असले तरी शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात युनियन बँक ही सपोर्टिव्ह आहे. तर युनियन बँकेचं सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत असते. त्यानंतर बघायचं झालं तर बँक ऑफ इंडिया, ही बँक ऑफ इंडिया सुद्धा आपण अगोदरच बघितलेलं आहे. तर पंजाब नॅशनल बँक ही बँक सुद्धा शेतकऱ्यांसाठी अतिशय, आता पंजाबचे शेतकरी मोठ्या प्रमाणात पंजाब नॅशनल बँकेत खाते खोललेले असतात, त्यामुळे पंजाब नॅशनल बँक ही मराठवाड्यात सुद्धा ॲक्टिव्ह आहे, कार्यरत आहे. या बँकेचं सुद्धा शेतकऱ्यांचं कर्जमाफ होत असते. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, आता महाराष्ट्र ग्रामीण बँक बऱ्याच जिल्ह्यामध्ये किंवा बऱ्याच गावांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक सुद्धा ॲक्टिवेट आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं त्या बँकेत सुद्धा खाते आहेत. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सुद्धा यांचे खाते आहेत, त्यांचे सुद्धा कर्ज माफ होणार आहे. तर मित्रांनो, ही होती कर्जमाफीविषयीची महत्त्वाची माहिती. आता सर्वात मोठा प्रश्न की कर्जमाफी कधी होणार. तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, आनंदाची बातमी आहे मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफीची तारीख फिक्स झाली आहे. 9 डिसेंबरपासून सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सुरुवात होणार आहे. जिल्ह्यानुसार ही यादी प्रकाशित होणार आहे आणि जिल्ह्यानुसार कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. काही जिल्ह्यातील सर्वात अगोदर म्हणजे 9 डिसेंबरला काही जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, त्यानंतर जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर असा होता व्हिडिओ मित्रांनो शेतकरी कर्जमाफीविषयी. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत देखील होईल. तर धन्यवाद मित्रांनो.